धनश्री आणि गायत्री अक्षता या चौघींनी आपल्या समोर हे नृत्य चालू केलं आहे. ह्याच्यानंतर जन्मोजन्मी ऐसा सद्गुरू मिळावा ही बोधनाटिका जन्मोजन्मी ऐसा सद्गुरू मिळावा ही बोधनाटिका आपल्या वेगवेगळ्या विभागातील गुरुभगिनी आपल्यासमोर सादर करत आहेत. जरा टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया का? हॅलो येतंय ना? अहो, त्या सुनीताने माझ्याकडून 6 महिन्यापूर्वी पैसे उसने घेतले होते. अगदीच अडचण असेल म्हणून दिले, पण परत करायचं काय नावच घेत नाहीये. अरे हो 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 हो, काय करताय तुम्ही दोघी? का भांडताय? आपण इथे कशासाठी जमलो आहोत ते तुम्ही विसरला आहात का? अरे तुम्ही विसरला आहात का की पंत महाराजांनी आपल्यासाठी काय नियम घालून दिला आहे? सामाजिक नीतीविरुद्ध आचार कदापि करू नये. मग आपणच असं वागून कसं चालेल? भक्तांचा उत्कर्ष व्हावा, त्यांचे जीवन प्रगतशील बनावे म्हणून नेहमी सत्याची कास धरणे आवश्यक आहे. म्हणून पंत महाराज नेहमीच म्हणूनच सत्याचा विजय होतो हे वेळोवेळी पंत महाराज आपल्या आचरणातून निदर्शनास आणून देत असत. आणि आपणच वागून असं कसं चालेल? होत आहे खरंच चुकलं माझं. सुनीताबद्दल असं खोटं सांगायला नको. सुनीता, माफ कर मला. मला पण एवढा रागराग करायला नको पाहिजे. त्यापुढे आम्ही कधीच खोटं बोलणार नाही आणि नेहमी सत्यच बोलू आणि महाराजांचं कधीच मोडणार नाही. समजलं ना आपण कसं वागायला पाहिजे ते? करणार नाही. बरोबर. थट्टा मस्कर ती कधीही खोटं बोलणार नाही. नेहमी सत्याचीच कास धरू. बरं, हॅलो. हे नियम महाराजांनी फक्त भक्तांसाठीच घालून दिलेले नाहीत, तर ते त्यांनी स्वतः आपल्या आचरणात आणून पटवून दिलेले आहेत. त्यांनी जसं जीवन जगलं, त्यांनी जशी शिस्त बाणवली अंगामध्ये, तसंच त्यांना आपल्या भक्तांकडूनही अपेक्षित आहेत. तर ते काही चुकीचं आहे का? तर ही अशी भक्तांकडून अपेक्षा केलेली जी आहे ती आपण पूर्ण करायला हवी. आणि याच विषयावर आधारित डोळ्यामध्ये अंजन घालणारं श्री दत्त प्रेमलहरीमधील एक पद आपण ऐकूया. सत्यमेव जयते जगी सत्यची मिरविते. सत्यची मिरविते जगी सत्यमेव जयते जगी सत्यची मिरविते जगी. सत्यची द्रष्टा दृष्ट होऊनी, सत्यची द्रष्टा दृष्ट होऊनी, सत्यची द्रष्टा दृष्ट होऊनी, सत्यची द्रष्टा दृष्ट होऊनी, नित्य दर्शन देते जगी, नित्य दर्शन देते जगी, नित्य दर्शन देते जगी.
सत्याची मिरवते जगी सत्यमेव जयते जगी सत्यमिरविते जगी सत्यमेव जयते जगी सत्याची मिरवते जगी सत्याची का सत्याने का सत्याची का सत्याने का सत्याची का सत्याने का सत्याने का सत्याची का सत्याने का सत्यस्वरूप रमते जगी सत्यस्वरूपी रमते जगी सत्यस्वरूपी रमते जगी सत्याची मिरवते जगी सत्यमेव जयते जगी सत्याची मिरवते जगी सत्यमेव जयते जगी सत्याची मिरवते जगी सत्याची सद्गुरु सत्याची शिष्या सत्याची सद्गुरु सत्याची शिष्या सत्य प्रेम रूप जगी सत्य प्रेम रूप जगी सत्यमेव जयते जगी सत्याची मिरवते जगी सत्यमेव जयते जगी सत्याची मिरवते जगी श्री गुरुदेव दत्त हॅलो अगं ही सुमन ऐकलं का बघितलं का रोज इथे येऊन 2-3 तास भजन करत बसते तिला काय काम धंदा आहे की नाही हो ना जरा अतिच करते ना अगं पण मी काही चुकीचं तर करत नाही ना ताई अगं अंजना आपण सगळ्याच गुरु भगिनी मग कोणाविषयी असं बोलू नये आपल्या वागण्यातून बोलण्यातून कोणाला दुखवू नये काया वाचा मनाने सद्गुरू सेवा घडावी अशीच तर शिकवण आपल्या सद्गुरू माऊलींनी दिली आहे ना आणि हो प्रत्येकाची भक्ती वेगळी असते पण त्यामागील भावना मात्र एकच अनन्य भावाने त्या भक्तवत्सल सद्गुरूला शरण जाणं होताई बरोबर आहे चुकलं माझं कोण कशी भक्ती करतं किती वेळ देतो यावर चर्चा करण्यापेक्षा आपण सगळ्यांनी मिळून त्या सद्गुरू भजनात सामील व्हायला हवं श्री पंत महाराजांनी आपल्यासाठी घालून दिलेला नियम विसरून कसं बरं चालेल कोणाचीही भक्ती खंडू नये काय येते का लक्षात हो 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 अगं मग बघ तरी एकदा तिच्याबरोबर भजनात सामील होऊन किती परमानंद मिळतो हे तुझं तुझ्याच लक्षात येईल आणि महाराजांनी सांगितलंच आहे ना भजन हे सद्गुरूशी एकरूप होण्याचं सगळ्यात सोपं साधन आहे चला तर मग आपण सगळेजण मिळून त्या सद्गुरू भजनाचा आस्वाद घेऊयात आनंद लुटूयात आणि आपल्या सद्गुरू श्री पंत महाराजांचं एक सुंदर पद आपण सगळ्या जणी मिळून सादर करूयात सादर करीत आहोत
तुझे ध्यान दयाळा निशिदिनी लागो रे. तुझे ध्यान दयाळा निशिदिनी लागो रे. लागो रे 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 तुझे ध्यान दयाळा निशिदिनी लागो रे. विषय चिंतन टाकून हे मन. विषय चिंतन टाकून हे मन. सद्गुरु भजनी जागो रे. सद्गुरु भजनी जागो रे. तुझे ध्यान दयाळा निशिदिनी लागो रे. लागो रे तुझे ध्यान दयाळा निशिदिनी लागो रे. लागो रे तुझे ध्यान दयाळा निशिदिनी लागो रे. भोगाजनि श्रमते हि काया. भोगाजनि श्रमते हि काया. सज्जन सेवनी वागो रे. सज्जन सेवनी वागो रे. सज्जन सेवनी वागो रे. सज्जन सेवनी वागो रे. तुझे ध्यान दयाळा निशिदिनी लागो रे. लागो रे तुझे ध्यान दयाळा निशिदिनी लागो रे. लागो रे तुझे ध्यान दयाळा निशिदिनी लागो रे. निज भक्ती सुख पुरवी दत्ता. निज भक्ती सुख पुरवी दत्ता. आनन तुझ पासी मागो रे. 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 तुझे ध्यान दयाळा निशिदिनी लागो रे. लागो रे तुझे ध्यान दयाळा निशिदिनी लागो रे. लागो रे तुझे ध्यान दयाळा निशिदिनी लागो रे. श्री गुरुदेव दत्त. शकुंतला इथेच थांब. शकुंतला इथेच थांब. घंट आवाज
मोठं. अगं कसला एवढा विचार करतेस? तुला सुखच हवाय ना? चल माझ्यासोबत, चल की चल. अगं तुला पिक्चरला जायचं आहे ना? पिक्चरला जायचं म्हणतेस, मग काय भजन करत बसलीस इकडे? सगळेजण जात आहेत, तूच काय एकटी बसतेस इकडे? चल, भजनाचं काय एवढं, ते तू उद्याही करू शकशील की. चल. अगं कुठं निघालीस? ज्यांनी ज्यांनी तुला दुखावलं त्यांना विसरलीस का? क्या करतेस तू इथं आली आहे? इथं येऊन काही फायदा नाही. चल माझ्या बरोबर आणि जे जे तुझ्याबद्दल वाईट बोलले त्यांना सगळ्यांना धडा शिकव. चल चल माझ्या बरोबर. मला शांतता हवी आहे. शांतता? अगं शांतता बाहेर नाही, तुझ्या आत हवी आहे. मला सतत त्रास देत आहे. मी काय करू? मला काही समजतच नाहीये. अगं हे तुझ्या मनातीलच विकार आहेत. जोपर्यंत तू त्याला पोषशील तोपर्यंत ते प्रबळ होत जातील. त्यांना दूर लोटायला नको का? तूच वाढवतेस, तूच वाढवतेस, तूच मला वाढवतेस, तूच पोचतेस. अगं शकुंतला, काय झालं? काय एवढी बेचैन आहेस बरं? उठ, काय झालं? काय सांगू ताई तुम्हाला? मी राग, मोह आणि क्रोधाच्या वेळक्यात मी जखडून गेलेले आहे. काय करू? काही मार्गच सापडत नाहीये. भजनामध्ये, नामस्मरणामध्ये कशात माझं लक्ष लागत नाहीये हो. ताई तुम्हाला खरं सांगते हो, मला सगळं करावंसं वाटतं, पण काही केलेले ना शांतता मात्र कोणीच मिळत नाही. अगं एवढंच ना? महाराजांच्या नियमात काय सांगितलंय आठव बरं? मनोविकार प्रबल करण्याची सर्व साधने टाकावीत. मग त्यानुसार वागलीस तर तुला शांतता अगदी आपसुकच मिळेल, हो की नाही? हो ताई, मी विसरलेच होते. त्यामुळे लक्षात ठेवेन आणि त्याचप्रमाणे वागण्याचा नक्की प्रयत्न. बरं. अगं आई जशी आपल्या मुलांना सद्गुण शिकवते, समाजात कसं वावरायचं ते शिकवते, चांगली सवय लावते, तशीच आपली ही गुरुमाऊली आपल्याला समाजात समतोल कसा राखावा ते शिकवते. आणि आईच्या वागण्यानुसार मुलं वागली की आईला कसा आनंद होतो, तसंच त्या गुरुमाऊलीने दाखवलेल्या वाटेवरून चाललो, तिच्या बोधानुसार वागलो की ती गुरुमाऊलीही सुखावते, हो ना? अगं सद्गुणांचं आणि नियमांचं बंधन जर नसेल ना तर आपण बेलगाम वागू आणि हवं तसं वागल्याने समाज बिघडेल, अनर्थ घडतील. म्हणूनच सामाजिक बंधनं ही असायलाच हवी आणि त्याचं काटेकोरपणे पालन करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्यच आहे, हो ना? आणि आपलं जीवन सुखी, शांत, अर्थपूर्ण व्हावं, आपण चुकीच्या मार्गावर जाऊ नये, आपल्या मनातील राग, लोभ, भीती कमी व्हावी, यासाठी ती गुरुमाऊली आपल्याला नित्य मार्गदर्शन करत असते, हो ना? त्या पंत महाराजांनी सुद्धा स्वतःच्या अंगी शिस्त बाणवलेली होती आणि स्वतःसाठी नियमही घालून घेतलेले होते. त्या नियमानुसारच ते वागत आणि आपल्या शिष्यांकडूनही तशीच शिस्त बाणावी अशी त्यांची अपेक्षा होती. म्हणून ते त्यांच्याशी आपले अनुभव, आपले संवाद त्यांच्याशी करत असत, आपले अनुभव सांगत असत आणि त्यांचेही ऐकत असत, जेणेकरून ती शिस्त त्यांच्याही अंगी बाणली जावी. समजलं का तुला? खरं आहे ते. आणि आपल्या अंगात जे वाईट गुण आहेत ते दूर व्हावेत, आपल्याला समाजात कसं वागावं ते कळावं, ज्ञान मिळावं आणि नकारात्मकता दूर व्हावी, यासाठी नित्य साधना, प्रार्थना आणि ध्यान केलं पाहिजे. त्याने काय होईल माहिती आहे का? आपल्यातली नकारात्मकता हळूहळू कमी होऊन जाऊन सकारात्मकता वाढेल
नातेसंबंध सुधारतील, वाईट गुण कमी होतील आणि आपल्या वागण्यात बोलण्यात समजूतदारपणा आणि प्रेम येईल. आणि त्यामुळे फक्त समाजातीलच नाही, आपल्या कुटुंबातही सुसंवाद वाढेल. कळलं का? का हवे आहेत नियम ते? कळलं ना? समजलं का? आणि म्हणूनच सामाजिक तसंच पारमार्थिक या दोन्ही स्तरांवर या नियमांचं काटेकोरपणे पालन करणं ही प्रत्येक गुरुपुत्राची दुहेरी जबाबदारी आहे. आणि त्याचं कारणही तसंच आहे. आपल्या शिष्यांकडून, आपल्या भक्तांकडून कोणत्याही सेवा साधनांची अपेक्षा न करणारा, आपल्या बोधाने सगळ्या भक्तांना योग्य मार्ग दाखवणारा, त्यांना प्रेमाने आपला करणारा, नवे नवे आपला साथ करणारा सद्गुरू आपल्याला लाभला आहे. हो ना. तेव्हा असाच सद्गुरू आपल्याला जन्मोजन्मी लाभावा अशी भजनाद्वारे त्याच्याच चरणी आपण सगळ्याजणी मिळून प्रार्थना करूया. चला आपण सगळे मिळून ही प्रार्थना महाराजांनी करूया. या गं. महाराजांचं सुंदर पद आपण सगळ्या जणी मिळून म्हणूया. जन्मोजन्मी ऐसा सद्गुरू मिळावा, भक्त मिळा ऐसा सदा सजावा. जन्मोजन्मी ऐसा सद्गुरु मिळावा, जन्मोजन्मी ऐसा सद्गुरु मिळावा, भक्त मिळा ऐसा सदा सजावा, भक्त मिळा ऐसा सदा सजावा, जन्मोजन्मी ऐसा सद्गुरु मिळावा. सगळ्या जणी फेर धरा आणि तुम्ही पण सद्गुरु मिळावा, भक्त मिळा ऐसा सदा सजावा, भक्त मिळा ऐसा सदा सजावा, जन्मोजन्मी ऐसा सद्गुरु मिळावा, जन्मोजन्मी ऐसा सद्गुरु मिळावा. न लगे मुक्ती, न लगे मुक्ती, न लगे मुक्ती,
सदा स्मरण शिवनामा सदा स्मरण शिवनामा शिवनामा ओम सद्गुरुनामा ओम शिवनामा ओम सद्गुरुनामा ओम नमः शिव शिव शिवाय नमः ओम नमः शिव शिवाय नमः ओम नमः शिवाय श्री गुरुदेव दत्त नमस्कार. हॅलो. आज आपल्यापुढे ही जी बोधनाटिका आम्ही गुरुभगिनींनी सादर केली, फक्त 15 दिवसांच्या ऑनलाईन प्रॅक्टिसवर हे नाटक आम्ही बसवलेलं आहे. या कलाकारांची मी ओळख करून देते. आपल्यामध्ये ज्या कॅरेक्टर्सनी भाग घेतलेला होता त्यामध्ये सुमन शमा सुकटणकर, हिच्यासाठी जोरदार टाळ्या. त्यानंतर अर्चना साळुंके, अंजना आणि माया. त्यानंतर ही खूप आमची छान ॲक्ट्रेस आहे. आम्हाला तिच्यातले सुप्त गुण खूप उशिरा कळले. दीप्ती कोडुळकर, आणि ही पाली विभागाची आहे, ही इचलकरंजी विभागाची आहे, आणि कोल्हापूर विभागातून अस्मिता पाटील यांनी पण खूप छान रोल निभावला आहे. आणि आमच्या शिष्या राजश्रीताई यांच्यासाठी तर खूप जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण या फक्त शिष्या नाहीत तर त्या आमच्या या नाटकासाठी समन्वयक म्हणून पण काम करत होत्या. मेंटॉरशी बोलणं किंवा मी जे काही त्यांना सुचवत होते त्यामध्ये बदल करायचे का नाही करायचे का, आधी एकतर आम्ही नाटक करायचं का नाही इथून सुरुवात होती. काय विषय घ्यायचा हा त्यांनी फक्त सुचवलेला होता की काहीतरी वेगळं करायचं आहे. तर काय वेगळं करायचं, तर मी 2 मुद्दे मांडले होते की एकतर पदांच्या भेंड्या किंवा मग नाटक. कारण का, जोपर्यंत आपण दृकश्राव्य माध्यमातून बघत नाही तोपर्यंत आपल्याला साहित्यात रुची येत नाही, नुसतं वाचन करण्याचा कंटाळा येतो. त्यामुळे हे नाटक बसवण्याचं ठरवलं. आणि विषय कुठला घ्यायचा, तर जास्त प्रभावी काय असेल तर महाराजांचे नियम, म्हणून त्याच्यातले हे 3 नियम मला घ्यावेसे वाटले. आणि त्याच्यामध्ये आर्टिफिशियल कॅरेक्टर्स जे सिम्बॉलिक आहेत, मोह माया आणि क्रोध, हे मला तयार करावेसे वाटले. कारण का, ते जर मी दाखवले तरच ते तुम्हाला जास्त प्रभावीपणे दिसेल, म्हणून ते कॅरेक्टर्स निर्माण केलेले आहेत. त्यानंतर आपल्या माधवीताई या कायमच बोधपीठामध्ये सक्रिय सहभागी असतात. अतिशय मंजूळ आवाज पुणे विभागातल्या आहेत. छान वाचन असतं त्यांचं, त्यामुळे त्यांना हा रोल मिळाला पहिल्याच ऑडिशनला. आणि रश्मीताई या पण आपल्यासाठी खूप छान समन्वयक आहेत आणि त्यांनी शिष्याचा रोल खूप छान केलेला आहे. त्यानंतर आम्हाला गायिका लाभली अलका दाणी, तिने पण सुंदर आवाजामध्ये सादरीकरण केलं. आणि 2 मावशी कुठे गेल्या, सांगली मिरजच्या या मावशी आयत्या वेळेला येऊन बसल्यात हा. आणि त्यांनी अगदी उत्स्फूर्तपणे संवादांमध्ये हे केलेली आहे, झलक दाखवलेली आहे. आणि आपल्या गायिका भाग्यश्री आणि धनश्री या पण आपल्या याच्यामध्ये गायन केलेलं आहे त्यांनी. अजून कोणी राहिलं आहे का आपल्या कलाकारांपैकी? आणि आपले वादकांमध्ये मिलिंद आणि मार्दळकर आणि रवी देशपांडे यांनी आम्हाला आयत्या वेळेला खूप साथ दिलेली आहे. खूप उत्तम असं वादन त्यांनी केलेलं आहे, त्याच्यामुळे याला खूप छान उभारी आली. आणि समर्थनी झांज वाजवलेली आहे. सो मी या सगळ्यांचे खूप खूप ऋणी आहे, कारण आयत्या वेळेला ठरवलेल्या कार्यक्रमात त्यांनी छान साथ दिली. आणि तुम्हा सर्व गुरुभगिनी आणि बंधूंचे खूप खूप शतशः आम्ही ऋणी आहोत की तुम्ही आमच्या कार्यक्रमाला आलात आणि कौतुक केलं. हॅलो. खूप खूप धन्यवाद.
कविता माईक ऑन नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी स्वखुशीने सांगितलं की मी हे म्हणजे हे नाटक लिहायला आणि डिरेक्शन करायला तयार आहे. त्यांनी स्वतःहून ते दाखवलं धाडस की मी करेन. पण आपण सगळ्याजणी मिळून हे ऑनलाईनमध्ये आम्ही सगळ्यांनी प्रॅक्टिस करून हे 8 ते 10 दिवसात आम्ही हे नाटिका बसवायचा प्रयत्न केला आहे. तर कविताताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या होईल. आणि सर्वांना माझं एक आवाहन आहे की ही नाटिका सगळ्या ग्रुप्सवरती आम्ही पाठवणार आहोत. तुम्ही तुमच्या गावागावांमध्ये ही नाटिका सादर करून प्रबोधन करू शकता. जनमानसामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्या पंथांचे नियम जातील याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. तर अजूनही वेगवेगळ्या साहित्याबद्दल तुम्हाला जर का नाटक सुचवायचं असेल तर तुम्ही मला कधीही सुचवू शकता. मी लिहून ते सादरीकरणासाठी प्रयत्न करीन आणि तुम्हाला ही स्क्रिप्ट राईट करून देईन. धन्यवाद. बापरे. लता आत्यांचे आशीर्वाद मिळाले म्हटल्यावर नक्की करू आम्ही. आत्यांनी जी मागणी घातलेली आहे ती आपण महाराजांच्या चरणी घालूया आणि अशीच नवीन नवीन नाटकातनं श्री पंतबोधाचा प्रचार आणि प्रसार करूया अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया. म्हणूया होय महाराजा. त्यांच्या प्रेमळ सहवासाने आणि तुमच्या सगळ्यांच्या शाबासकीने आम्हाला खरंच पुढच्या वेळी नवीन नवीन नाटक बसवण्याची स्फूर्ती मिळत आहे. तर आम्ही नक्कीच याचा प्रयत्न करू. ह्याच्या पुढचा कार्यक्रम आपण प्रश्न मंजुषा असा घेऊन येणार आहे. आपण जे काही रोज माझं गाव माझं बोधपीठ ऐकतो, पुस्तकं वाचतो, त्याच्यामधून आपण जे शिकतो त्याचे छोटे छोटे प्रश्नच आपण विचारणार आहोत. म्हणजे जसं आपण जो केला आहे त्याचा आपला बेस पक्का होईल आणि आपल्याला आपल्या मुलांना शिकवण्यासाठी याचा उपयोग होईल. तर या प्रश्न मंजुषा ह्याच्यामध्ये प्रश्न विचारणार आहेत अलकाताई दाणी. हॅलो हॅलो. ते प्रश्न विचारतायत तोपर्यंत आपण सगळ्यांना एक विनंती आहे, थोड्याशा खुर्च्या अशा शिफ्ट करूया कारण त्यांच्यानंतर आपलं एक टाळ नृत्य आहे, त्यांना मध्ये आपण जागा द्यायची आहे ते करायला. तर ते प्रश्न विचारता विचारता थोडं आम्हाला मदत करा आणि या खुर्च्या अशा साईडला आणि या खुर्च्या अशा साईडला फिरवून घ्या म्हणजे मध्ये जागा होईल. अनुसरून श्लोक आहे तो कोणता आहे बरं? अर्धांगी बरवी. वा 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 वा. पूर्ण येते म्हणायला तुला? माही प्रीतम कोडुलकर. अरे वा, व्हेरी गुड. किती छान उत्तर दिलंस पटकन. पूर्ण श्लोक येतो का तुला? म्हण म्हण लवकर. येतो ना म्हण. उभी राहा. होता की अर्धांगी बरवी यदीय यमुना श्रीपाद कन्यापुरी. मी देवी जणू तुझी अवतरे पुण्याकृती माऊली. भ्रांते पंचसहस्ता ही एक झाली असे. तो हा सद्गुरु दत्त कर्दळीपुरी पंत स्वरूपी वसे. श्री गुरुदेव दत्त. व्हेरी गुड व्हेरी गुड. श्री पंत महाराजांच्या सद्गुरूचे पूर्ण नाव काय बरं? आमचे बाळगोपाळच उत्तर देत आहे.
श्री बालमुकुंद महाराज. आणि पूर्ण नाव हवंय मला. दत्तात्रय रामचंद्र कुलकर्णी. पंत गुरुचं नाव. कोण पूर्ण नाव सांगू शकेल? पंत महाराजांच्या सद्गुरूंचं पूर्ण नाव कोण सांगू शकेल? बाळाप्पा अनंत कुलकर्णी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. गुरुपुत्राने कोणत्या 3 गोष्टी न विसंबता राखाव्यात? सद्गुरु भक्ती, बंधुप्रीती आणि आत्मशांती. व्हेरी गुड, व्हेरी गुड. श्री पंत महाराजांच्या शेवटच्या शिष्याचे नाव काय बरं? कोण सांगेल? नाही, ती आहे उभी म्हणून. भागोजी कोप. कोणाला येतंय बरं? कोण सांगणार? पंत महाराजांच्या शेवटच्या शिष्याचे नाव सकपाळ. व्हेरी गुड. शिवराम सपकाळ. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तुमचं नाव सांगा. लक्ष्मी रघुनाथ पाटील, उरण. व्हेरी गुड. श्री पंत महाराजांनी भक्तांसाठी 10 नियम घालून दिलेत, तर त्यातील 4था नियम कोणता बरं? आमचे बाळगोपाळच. भक्तीची कात सोडू नये. नाव सांग तुझं. माझं नाव शिवानी यादव. शिवानी शंकर यादव. व्हेरी गुड. ही आपल्या माईची खास मैत्रीण आहे बरं. या दोघी जणी सकाळी प्रातस्मरणाला हजर असतात, बाळगोपाळांच्या सगळ्या कार्यक्रमांना हजर असतात. तर सगळ्यांनी त्या दोघींसाठी एकदा टाळ्या वाजवा. आता एक धावा ओळखायचा आहे. आपल्या दिवसाची सुरुवात, सुंदर सुरुवात त्याच्या दर्शनाने, त्याच्या स्मरणाने होत असते. त्याच्या नुसत्या स्मरणाने सर्व शत्रू वैरी दूर होत असतात. हा कोणता धावा आहे बरं? तुम्ही उत्तर दिले ना आताच. उठोनिया प्रातःकाली नित्य भजा सद्गुरु माऊली, मस्तक न्यासुनी चरण कमली, पठन करा मंत्राचे. बरोबर. अजून एक 2 पद हे आहेत प्रश्न. जो भक्तांसाठी झुरतो, श्रमतो, अभय देतो, योगक्षेमाची चिंता वाहतो, असे कोणते पद आहे बरं? दत्ता अवधूता किती तू श्रमसी. क्या बात आहे, क्या बात आहे. असं कोणतं पद आहे ज्यात पंत महाराज म्हणतात भक्ती सुद्धा नको आणि मुक्ती सुद्धा नको, सदैव भक्तांचा मेळा सजावा आणि हाच सद्गुरू सदैव मिळावा. सगळ्यांचे हात वरती आहेत, सगळ्यांचे हात वरती आहेत. वा 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 वा. सगळ्यांनीच उत्तर दिलेलं आहे. आता प्रश्न संपलेत तर आपण टाळ नृत्याकडे वळायचं का? हो हो चालेल. सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. वा वा मस्त. बक्षीस आणायला गेलेत करता याचा आम्हाला अंदाज आलेला आहे. तर आता आपल्याला अजून जास्त त्याची प्रॅक्टिस करायची आहे, म्हणजे पुढच्या वेळी अजून प्रश्न येतील त्याची सगळ्यासाठी उत्तर देण्यासाठी तुम्ही रेडी आहात ना? आता ह्याच्यानंतर पंतकृपा महिला भजनी मंडळ बाचणी
तालुका कागल ह्या बंधू भगिनी आपल्या पुढे टाळ नृत्य सादर करणार आहेत. तर आपण त्यांना इथे आमंत्रित करूया. च्या भगिनींचं एक वैशिष्ट्य असं की या सकाळी यांचा कार्यक्रम होईल अशा आशेने आल्या होत्या. घरी लहान लहान मुलं ठेवून आल्यात आणि त्यांना घरी जायची घाई होती, पण त्यांना रिक्वेस्ट केली मी की ती थांबा, तर त्या थांबलेल्या आहेत. तर त्यांचं सगळ्यांचं एकदा टाळ्या वाजवून कौतुक करा. खरंच इथल्या माता भगिनींनी जन्मोजन्मी सद्गुरू असाच भेटावा ही नाट्यवाटिका चांगली सादर केली व त्यातूनच मोह माया मद मत्सर व क्रोध हे हॅलो.
अतिशय सुंदर तुमचं टाळ नृत्य झालेलं आहे. खूप छान सगळ्यांचं टाळ नृत्य झालेलं आहे आणि आम्ही खरंच तुमची क्षमा मागतो की आमच्यामुळे तुम्हाला उशीर झाला घरी जायला, पण तुम्ही छान आमचं काम केलं आहे. थँक्यू व्हेरी मच. असंच नेहमी करा. दत्त तुमचं उभं राहते, फोटो काढूया आपण. तुम्ही आमचे फोटो द्या, आम्हाला फोटो तर आमच्या या हो. धन्य धन्य सद्गुरु माया
दत्त अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु पंतराज महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. जय दत्तगुरु. जय दत्तगुरु. जय दत्तगुरु. जय दत्तगुरु. आरती घ्यायची का? माय मामा माय मामा तुझ्या चरणी सांडिले सर्व कामा. 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 तुझ्या
का सगळ्यांना? मजा आली का? आनंद लुटलात का? एकदम आनंदित होऊन घरी जाणार की नाही? आता मी लता त्यांना विनंती करते की त्यांनी या कार्यक्रमाबद्दल 2 शब्द बोलावेत. उद्या आत्या आम्हाला आशीर्वाद. हा, श्री गुरुदेव दत्त. सगळेजण निघाले कारण खूप उशीर झालेला आहे, अजून जेवण व्हायचे आहेत असं म्हणून कदाचित निघाले असतील कारण दिवसभर कार्यक्रम चालू आहे. आत्ताचा कार्यक्रम पण अतिशय सुरेख झाला, अगदी थोडक्या वेळात पण अतिशय सुरेख, नेहमीप्रमाणेच अगदी परिपूर्ण असा झाला कार्यक्रम. आणि हा असाच कार्यक्रम नेहमीच घडतो आणि आजही पुढे असा घडत राहणार ही श्रीचरणी प्रार्थना आहे. आणि नेहमीच आता तुम्ही सगळ्याजणी तयार झालेले आहात, त्यामुळे काही तसं काही बघायलाच नको आहे. अतिशय सुरेख, लहान बाळंसुद्धा आता छान तयार झाली आहेत, पटापटा उत्तरं देतात. अरे बापरे, येतं की उत्तर, असं होतं. आम्हालाच येत नाही असं झालं आहे. विसरला, म्हातारपणामुळे विसर भाव पडलेला आहे. पण खूप सुरेख कार्यक्रम झाला. असं वाटलं होतं आधी की थोडं नाही होणार आहे का काय, पण तरीसुद्धा नाही. तुम्ही छान, काय म्हणायचं त्याला, खूप मोठा पल्ला गाठलेला आहे. आणि आता हे सगळं लिखाण लिहून ठेवा की मागच्या वर्षी काय केलं, आता पुढच्या वर्षी काय करायचं आहे. आता 2 घेतले, षड्रिपू घेतले, पुढच्या वर्षी आणि 2 षड्रिपू घ्या, किंवा आणि आपली महाभूत आकाश वायू ते घ्या आणि त्याच्यावरून पदरचना करा. पण आता ह्याच्यापुढे आपल्याला असं करायचं आहे, महिला मेळावा घ्यायचाच आहे. नाही समजा आत्ता झाला तर मध्ये कधीतरी घेऊयात, उत्सवात करूयात. खूपच सुरेख कार्यक्रम. सगळ्यांनाच अनेक अनेक धन्यवाद आणि श्रींचे सगळ्यांना आशीर्वाद. आणि अशाच तुमचं कार्य नेहमी चालत राहो ही श्रीचरणी प्रार्थना. श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय. 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 श्री गुरुदेव दत्त. आणि अगदी आणि प्रत्येक वेळी बाळेकुंडीला येणं जमतंच आपल्याला असं नाही आहे, पण आपल्या शहरात पण एकत्र येऊन आपण असा कार्यक्रम सादर करू शकतो, तसाच ठरवूयात. श्री गुरुदेव दत्त. सगळ्यांनी प्रसाद घेतलाय का? मुलांना सगळ्यांना प्रसाद द्या. नाटकामध्ये जे जे होते कॅरेक्टर्स, थँक्यू. त्यांनी सगळ्यांनी फोटोसाठी स्टेजवर यायचं आहे. थांबा. नाटकामध्ये जे जे होते त्या सगळ्या